नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते. मग आता सारंग घडलेल्या प्रकरणाबद्दल शांतपणे विचार करत असतो. तेवढ्यात आता तिथे सावली येते आणि सारंगला म्हणते की सारंग सर चला जेवायला. सारंग आता याच्यावरती हो बोलतो, पण मात्र सावली तिकडनं चाललेली असते. सारंग तिला थांबवून घेतो आणि सावलीला गजरा देत म्हणतो की हे तुझ्यासाठी मी आणलं होतं, पण मात्र तुला द्यायचं राहून गेलं. आणि सारंग प्रेमाने सावलीला गजरा देत असतो. आता हे पाहता सावलीला तर खूप आनंद होतो आणि सारंग असा प्रेमाने गजरा देतं, त्याच्यामुळे सावली इमोशनल होते. आता तेवढ्यात लगेच सारंगला समोरनं अस्मी बॅग वगैरे घेऊन येताना दिसते आणि अस्मी दाराशी येते. तर सारंग लगेच विचारतो की काय झालं अस्मी. सावली आणि सारंग हे दोघी आश्चर्याने इकडे आता अस्मीकडे पाहत असतात आणि मग त्याच्यानंतर अस्मी इकडे सारंगच्या जवळ येते. अस्मी नाटकं करत ते सारंगला म्हणते सारंग मी आता निघते. याच्यावरती सारंग लगेच विचारतो कुठे आणि का जातीयेस. अस्मी आता नाटकं करत इथे सारंगला सांगत असते सारंग माझ्याकडनं खरंच खूप मोठी चुकी झाली, खरंच सॉरी. पण मात्र याच्यावरती सारंग तर काहीही बोलत नाही. अस्मी आता नाटकं करत सावलीला म्हणू लागते सावली खरंच तुला सुद्धा सॉरी की माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला. ऐश्वर्या मॅडमने तुझ्यासोबत जे काय केलं ते खरंच खूप चुकीचं होतं आणि त्या गोष्टीबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. इथे आता देवाचीच कृपा झाली आणि तू परत आली. मला असं वाटतंय की सर्व गोष्टी अशा क्लिअर झाल्यात. सो जाते मी. आणि अस्मी इमोशनल होण्याचं रडण्याचं नाटक करत असते. अस्मीला फक्त एवढंच वाटत असतं की सारंग आता तिला थांबवून घेईल, पण मात्र इथे अस्मी जाते तर जाते. त्याच्याशी सारंगला काहीही घेणं देणं नसतं आणि अस्मी जाते याच्यामुळे सारंगला काही फरक देखील पडलेला नसतो. अस्मी आता तिची बॅग घेते आणि तिकडनं निघून जाऊ लागते, पण मात्र आता दाराशीच असते. पण मात्र अस्मी आता विचार करत असते की हा सारंग मला थांबवत का नाहीये. खरंच मला आता निघून जावं लागणार की काय. अस्मी हा ड्रामा तुला खूप महागात पडणार आहे. खरंच तू खूप मोठी रिस्क घेतली आहे. आणि अस्मी मागणे विचार करत असते की सारंग प्लीज मला थांबव, सारंग प्लीज मला थांबव. आणि आता लगेच मागणं सारंगचा आवाज येतो की अस्मी थांब. आता अस्मीला तर खूप आनंद होतो. आता अस्मीच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच खुशी जाणू लागते. अस्मीला असं वाटत असतं की आता सारंग तिला थांब म्हणालाय म्हटल्यानंतर या घरात तिचं थांबणं हे पक्क. पण मात्र सारंगने वेगळ्याच कारणासाठी अस्मीला थांबवून घेतलेलं असतं. इथे सावलीला सुद्धा सारंगने थांबवल्यामुळे तिला जरा आश्चर्यच वाटतं. सावली मात्र शांतच असते. सारंग आता इकडे अस्मीकडे येतो. सारंग म्हणू लागतो या घरामध्ये येण्याचा निर्णय माझ्या आईचा होता. तू या घरामध्ये आलीस कारण माझ्या आईचा तुझ्यावरती विश्वास होता. आणि मग आता त्याच्यानंतर अस्मी लगेच सारंगकडे येते आणि उत्साह होत सारंगला म्हणू लागते की सारंग आय एम सो सॉरी. मी खरं तर भावनेच्या भरामध्ये बॅग भरली आणि तशीच चालले होते. पण मात्र तू मला रिअलाईज करून दिलं की या घरामध्ये फक्त मी तिलोत्तमा मॅडममुळे आहे. मी त्यांना सांगितल्याशिवाय नाही जाऊ शकत हे बरोबर आहे, पण मात्र त्या खूप टेन्शनमध्ये आणि माझ्या अशा वागण्यामुळे त्याच्यामध्ये आणखी भर पडली असती, त्यांना आणखी टेन्शन आलं असतं. ठीक आहे, मी तिलोत्तमा मॅडमलाच विचारून जाते. अस्मी इथे सावलीकडे पाहते. रागात आता सावलीसुद्धा शांतपणे पाहू लागते आणि मग त्याच्यानंतर अस्मी लगेच तिची बॅग घेऊन इकडे आता तिलोत्तमाकडे यायला निघते. आणि मग आता अस्मीला तर खूप आनंद होतो. अस्मीला असं वाटत असतं की मी बरोबर आता तिलोत्तमाकडे गेल्यानंतर त्या तर मला बरोबर अडवतील. आणि मग अस्मी आता लगेच इकडे तिलोत्तमाकडे यायला निघते आणि तिथे दाराशी आल्यानंतर ती पहिले बॅग आता तिलोत्तमाला दाखवते. तिलोत्तमा तर आश्चर्याने आणि शांतपणे तिच्याकडे बघत असते. आतमध्ये आल्यानंतर तिलोत्तमा विचारते हे काय, ही बॅग वगैरे घेऊन कुठे निघालीयेस. अस्मी इकडे नाटकं करत म्हणू लागते की हे बघा मग मला नेमकं काय करायचंय ना काय नाही करायचं हे काहीच समजत नाहीये. आणि मेन म्हणजे या घरामध्ये मी का राहू हा मला प्रश्न पडलाय. खरं तर मी या घरामध्ये सारंगसाठी आले होते. मी सारंगवरती केलेलं प्रेम हे खरं होतं, ते आजही खरंच होतं आणि उद्याही खरंच राहील. पण मात्र आता सिच्युएशन अशी आली आहे की मला हे घर सोडून जाणं हे भागच आहे. म्हणजे मला काय करावं आणि काय नको करावं काहीही समजत नाहीये. तुम्ही सारंगला बघताय ना, काय खरं आहे काय खोटं आहे याचं त्याला काहीच पडलेलं नाहीये. अस्मी बोलत असते आणि तिलोत्तमा शांतपणे अस्मीचं बोलणं ऐकून घेत असते. अस्मी आता सांगू लागते की त्या मुलीला शोधून तो परत घरात घेऊन आलाय कारण की त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल सहानुभूती आहे. आता इथे या घरामध्ये माझं राहणं हे योग्य नाहीये. जिथे आपली जागा नाहीये तिथे थांबायचं नाही, हेच माझ्यावरती संस्कार आहे. आता ही अस्मी जरा जास्तच नाटकं करत तिलोत्तमाला संस्काराची भाषा शिकवत असते.
अस्मी इकडे हात जोडून तिलोत्तमाला सांगते की मॉम खरंच थँक्यू फॉर एव्हरीथिंग, की तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये समजावून घेतलं. आणि अस्मी आता नाटकं करत रडतच लगेच तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र तिलोत्तमाने तिला थांबवावं असंच तिला वाटत असतं. लगेच मागणं आता तिलोत्तमा बोलते की अस्मी थांब, जरा ऐकून घे माझं. तिलोत्तमा अस्मीला अशी तिच्या समोर बोलून घेते आणि मग अस्मीसुद्धा शांतपणे तिच्या समोर येते आणि नाटकं करत भोळा चेहरा करत तिलोत्तमाच्या समोर उभी राहते. तिलोत्तमा म्हणते झालं ना तुझं बोलून, की बाकी आहे काही बोलायचं? तुझी जर परमिशन असेल तर मी बोलू का? तर अस्मी लगेच नंदी बैलासारखी मान हलवते आणि हो बोलते. मग आता तिलोत्तमा म्हणू लागते तू हे जे काही बोलतेस का त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाहीये, पण यातल्या काही ज्या गोष्टी आहे ना ते अतिशय चुकीच्या आहेत. तुला वाटतंय ना तसं अजिबात काही नाहीये. सारंगचं हे जे काही चाललंय, सारंग हे जे काही वागतोय ना ते मला दिसतंय, पण मात्र मी त्या गोष्टीबद्दल समर्थन कधीच करत नाहीये. आणि राहिला प्रश्न हा सहानुभूती दाखवण्याचा, तर अस्मी सहानुभूती दाखवणे आणि प्रेम या दोन्ही गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. अस्मी म्हणू लागते मॉम ते सगळं ठीक आहे, पण सारंग तिला जपण्याचा प्रयत्न करतो, तिची काळजी घेतो. तिलोत्तमा म्हणू लागते की हो करतो ना, त्याच्या आजूबाजूला जी कोणी माणसं असतात ना त्या प्रत्येक माणसासाठी तो असं करतो. त्यांची मनं जमतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्याबद्दल तो सहानुभूती दाखवतो. अगं तो माझा मुलगा आहे आणि मी त्याला चांगलंच ओळखते. आता इथे सगळ्यांबद्दल तो असं करतो. सारंग समोर जोपर्यंत तो माणूस खोटा आहे ना हे सिद्ध होत नाही ना तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीसाठी तो असंच करतो. मला फक्त तुला एवढंच म्हणायचंय की जोपर्यंत खऱ्या खोट्याचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत हे घर सोडून तू कुठेच जाऊ नकोस. प्लीज माझी तुझ्याकडे रिक्वेस्ट आहे. आता तिलोत्तमा बोलली आहे म्हटल्यानंतर अस्मीला तर भयंकर असा आनंद होतो, कारण अस्मीला तर हेच असं सगळं असं वाटत असतं की तिलोत्तमाने तिला थांबून घ्यावं, कारण या घरातून बाहेर जाण्याची तर तिची मुळीच इच्छा नसते. आता मग त्याच्यानंतर इथे आता अस्मी ते तिलोत्तमाला नाटकं करत म्हणू लागते माऊ असं नाहीये, पण मात्र तिलोत्तमा म्हणू लागते हे बघ अस्मी, तुला जे करायचंय ना ते तू कर. मला जे काही तुला समजवायचं होतं, मला जे काही तुझ्याशी बोलायचं होतं ना ते बोलून झालंय. शेवटी हा निर्णय बाळा तुझा असेल, पण मी तुला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की हे घर सोडून तू कुठेच जाऊ नको. तर मग आता अस्मी सुद्धा म्हणते बरं ठीक आहे मॉम, तुम्ही मला एवढं सांगताय तर मी ऐकते तुमचं, मी इथेच थांबते, हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मग आता याच्यावरती तिलोत्तमाला तर अस्मीचा निर्णय पटलेला असतो, पण मात्र इथे काही सर्व अस्मीच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं, म्हणून अस्मी तर खूपच खुश असते. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात. सोम आणि बबलू हे दोघे देखील तिथेच असतात. सोम आता याच्यावरती बबलूला म्हणतो बाजारामध्ये ना छान आंबे आलेत, आपण आंब्याचा रस करूयात का? पण मात्र याच्यावरती सोम म्हणतो अरे करूयात ना रस, आंबे तर खूप छान आहेत, पण मात्र त्या आंब्याचा भाव बघून ना इथे आपला रस निघायचा. तर आता इथे बबलूचं हे सगळं बोलणं पाहता याच्यावरती आता सोम हसायला लागतो. सारंग आणि तिलोत्तमा सुद्धा एकमेकांसमोरच बसलेले असतात. तिलोत्तमा अमृताला जेवणाचं ताट वाढायला लावते. तिलोत्तमा तर सारंग बरोबर एक शब्द देखील बोलत नसते. सारंग याच्यावरती म्हणतो की मम्मा तू माझ्याशी बोलणार नाहीयेस का? अगं बोल ना काहीतरी. पण मात्र तिलोत्तमा इथे आता राजकुमारला विचारते की सखदेव कसं काम करतोय रे? तुमचं त्याच्यावरती व्यवस्थित आणि नीट लक्ष आहे ना? इथे सावली तर शांतपणे तिलोत्तमाचं बोलणं ऐकत असते. राजकुमार म्हणतो की मम्मा तू ऐश्वर्याला विचार, ऐश्वर्याला हे परफेक्ट माहिती आहे आणि ती तुला बरोबर सांगू शकेल. तर मग आता याच्यावरती ऐश्वर्या सांगू लागते मॉम कसं आहे माहिती का, त्याला सारंगने सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंग तर आपण दिली, पण मात्र त्याला जॉईन होऊन महिनासुद्धा नाही झालाय, त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे नाही सांगता येणार. तिलोत्तमा आता म्हणत असते ओके ठीक आहे, तू पण पर्सनली लक्ष दे, कारण आपला बिझनेस आपला ब्रँड याच्यासाठी दुसरं महत्त्वाचं काहीच नाही आहे. तिलोत्तमाचं आता हे सर्व काही बोलणं ऐकून घेतल्यानंतर सारंग स्पष्टपणे तिलोत्तमाला विचारतो की आई तू खरंच माझ्याशी बोलणार नाही आहे? सगळेच आता घरातले शांत असतात. आता त्याच्यावरती तिलोत्तमा बोलते काय झालं तुम्हाला, तुम्ही सगळे शांत का आहात, घ्या ना जेवण करून. सारंग म्हणू लागतो बरं ठीक आहे आई, तुला नाही बोलायचंय ना नको बोलू, मी सुद्धा जेवणार नाही. मग आता याच्यानंतर तिलोत्तमा लगेच म्हणते की राजकुमार तुझ्या भावाला नीट आणि स्पष्ट समजावून सांग की अशा धमक्या मला द्यायच्या नाहीत, मी त्याच्याशी बोलणार नाही आहे, माझा डिसिजन हा फायनल आहे. आता याच्यानंतर तिलोत्तमाचं हे सगळं बोलणं पाहता राजकुमार तर शांतच असतो, पण मात्र आता नील बोलू लागतो की मॉम तू हे सगळं सारंगला का बोलतेयस, कारण सारंग जे काही बोललाय ते काहीच चुकीचं नाही आहे, ते सगळं बरोबर आहे, पण जी व्यक्ती चुकली आहेस त्या व्यक्तीबरोबर तू परत पहिल्यासारखं बोलतेयस का मॉम?
आता मग त्याच्यानंतर तिलोत्तमा लगेच म्हणते, मी असं म्हणत नाहीये की ऐश्वर्या चुकीची नव्हती, ऐश्वर्या चुकीची होती, पण मात्र या सगळ्यासाठी तिचा हेतू काही चुकीचा नव्हता. नील म्हणू लागतो, हेतू आणि ऐश्वर्याचा, अगं हिच्यामुळे त्या मुलीचा जीव गेला असता याचा तरी मम्मा विचार कर. आणि हे सगळं झालं कशामुळे? ऐश्वर्याच्या पत्राचमुळे ना. तर आता तिलोत्तमा सांगत असते की या पोरीला कोणीही हाताला धरून बाहेर काढलेलं नाहीये, ती गेली होती हे तिच्या मर्जीने. आणि तुला असं वाटत असेल की हिच्या पत्रामुळे हिचा अपघात झाला, तर तसं काहीही नाहीये. त्या पत्राची अदलाबदल झाली हे चुकीचं नाहीये, हे मान्य आहे. पण मात्र या सगळ्या गोष्टी मागचा तू हेतू जाणून घे. ऐश्वर्याला ही मुलगी घरात राहणं हे आवडत नाही आणि हिला घराबाहेर काढणं हाच तिचा एक प्रयत्न होता. पण याच्या आधी तू एक गोष्ट लक्षात ठेव की ऐश्वर्या कधी चुकली आहे का? ती बिचारी सांगितलेलं कामं करते. पण मात्र नीलला इथे ऐश्वर्या कशी आहे ही गोष्ट तर चांगलीच माहिती आहे. पण मात्र तिलोत्तमाच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या चांगुलपणाची पट्टी आहे. तिलोत्तमा सांगत असते ती बिचारी सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडते, बिझनेस सांभाळते आणि मेन महत्त्वाचं म्हणजे या घरासाठी नेमकं काय अयोग्य आहे, काय अयोग्य आहे हे सगळं एकटा सारंग ठरवू नाही शकत. आता इथे सारंग लगेच डोळे मोठे करत तिलोत्तमाकडे पाहायला लागतो. आता तिलोत्तमा सांगू लागते, आणि या घरची सून कोण होईल हा अधिकार फक्त त्याचा नाहीच आहे. तिलोत्तमाचं हे बोलणं घरातले सगळे शांतपणे ऐकून घेत असतात. आणखी माझ्या प्रश्नाची कोणाला उत्तर हवी आहे का? माझा डिसिजन हा फायनल आहे, मी त्याच्याशी बोलणार नाही. शेवटी जे होईल ते होईल. सगळ्यांनी जेव्हा शांतपणे. नील आता सारंगची बाजू घेऊन बोलू लागतो, पण मात्र तिलोत्तमाला काय ऐकूनच घ्यायचं नसतं. तिलोत्तमा सांगते की शांतपणे नील आता तू जेवण कर. तिलोत्तमाच्या या बोलण्यामुळे सारंगला खूप वाईट वाटलेलं असतं आणि सारंग आता एकही शब्द न बोलता तिकडनं निघून जातो. पण मात्र आता सारंगचं हे सगळं तिलोत्तमाला सुद्धा समजतं आणि सावलीला सुद्धा खूप वाईट वाटतं. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे भैरवीला माहितीच नसतं की सावली सापडली आहे. ती आता सावली न सापडल्यामुळे टेन्शनमध्ये असते आणि विचार करू लागते, ही सावली जर आता सापडली नाही ना तर गाण्याचा तो फॉर्म कॅन्सल करावा लागतोय की काय काय माहिती. आजपर्यंतच्या सगळ्या कष्टावरती असं सहज पाणी फिरलं जाईल, अशी सहज फजिती होण्यापेक्षा महागार घेतलेलं कधी पण चांगलं. आणि आत्ता तरी माझ्याकडे एवढाच पर्याय दिसतोय. तिलोत्तमा काय करू या विचारांमध्ये पडते आणि मग त्याच्यानंतर लगेच आता इथे कॉल लावते. तिलोत्तमा विचारते की गाण्याच्या स्पर्धेचे नेमकं काय अपडेट्स आहेत. आणि मग तिलोत्तमा सांगते, आता मी जेवढं सांगते ना तेवढंच करायचं. गाण्याच्या स्पर्धेत ना आपली एंट्री रद्द करायची. इथे तिलोत्तमाला माहीतच नसतं की सावली आली आहे आणि या गोष्टीमुळे तिलोत्तमा तर आता गाण्याचा फॉर्म सुद्धा कॅन्सल करायला निघालेली असते. आणि आता भैरवी सांगू लागते की हे बघा, मी तुम्हाला हे सुद्धा सांगते की जोपर्यंत मी सांगत नाही ना, मी अपडेट्स देत नाही ना, तोपर्यंत कुठलेच नवीन इव्हेंट नाही घ्यायचे, कळालं ना. तर आता ते सुद्धा तिकडनं कळालं असं सांगतात आणि भैरवी लगेच रागात फोन कट करून टाकते. तेवढ्यात लगेच आता तारा खुश होते ते आणि भैरवीला म्हणते, मम्मा तू कुठे होतीस? मी तुला किती वेळची शोधतीये, तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. भैरवी चिडत विचारते की काय झालंय? तर मग तारा सांगू लागते की तुझ्यासाठी गुड न्यूज म्हणजेच की सावली सापडली आहे आणि ती घरी सुद्धा आली आहे. हे ऐकल्यानंतर तर भैरवीला खूप आनंद होतो. पण मात्र इकडे भैरवीने फॉर्म तर कॅन्सल करायला सांगितलेला असतो. आणि मग आता त्याच्यानंतर भैरवी आता म्हणते, खरंच सावली परत आली, पण मात्र 1 मिनिटं, तुला कोणी सांगितलं? इथे ताराला तर सोमने सांगितलेलं असतं, पण मात्र सोमचं नाव कसं काय भैरवी समोर घ्यायचं? तारा आता कारण बनवत सांगते, ऍक्च्युली मला त्यांच्या फॅमिलीचा भागवत अंकलचा फोन आला होता ना तेव्हा मला कळलं. आता आपले सगळे प्रॉब्लेम संपतील ना. इथे आता भैरवी सुद्धा म्हणते की तारा नाही, इतक्यात आपले सगळे प्रॉब्लेम संपणारे नाहीच आहेत. तारा अगं सावली फक्त सापडली आहे, पण मात्र तिने आपल्याबरोबर काम करण्यासाठी होकार नाही दिलाय. आणि होकार तरी देईन कशी? कारण सावलीला आपल्याबरोबर काम करण्यासाठी सारंगने सक्त मनाई घातली आहे. तो काम करू नको असं म्हणालाय आणि मला सुद्धा त्याने स्पष्टपणे ठणकावून सांगितलंय की सावली याच्या पुढे काम नाही करणार म्हणून. आणि आता हे सगळं काही फक्त आणि फक्त सावलीवरती अवलंबून आहे. आणि आता या गोष्टीचा विचार करता ताराला सुद्धा भयंकर टेन्शन आलेलं असतं. आणि मग तारा विचारते की सावलीने सुद्धा जर नकार दिला तर. पण मात्र आता भैरवीला काय करावं कसं करावं काहीच समजत नसतं. त्याच्यानंतर आता रात्री तिलोत्तमा शांतपणे स्विमिंग पूलच्या तिथे बसलेली असते. तेवढ्यात आता तिथे तिलोत्तमाकडे सावली येते. सावली फक्त तिथे तिलोत्तमाच्या बाजूला येऊन उभी राहते. सावलीला पाहता तिलोत्तमा चिडते आणि तिला रागात म्हणू लागते, मी इथे शांतपणे विचार करत बसलीये, तुला ते देखवत नाहीये का गं? सावली सांगते की मॅडम मला तुमच्याशी बोलायचंय.
तिलोत्तमा म्हणते, मला नाही बोलायचं तुझ्याशी. बरं ठीक आहे, आली आहेस ना, बोल पटकन आणि निघ इकडनं. सावली आता तिलोत्तमाकडे पाहत नाही, पण मात्र पाठ फिरून तिला सांगत असते की तुम्ही सारंग सरांबरोबर बोलत नाही. या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होतोय. ते जेवले सुद्धा नाहीये. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. त्यांचा तुमच्यावरती खूप जीव आहे. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. आणि तिलोत्तमा मॅडम, एका लेकरासाठी आपल्या आईपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असू शकतं? सावली अगदी बरोबर तिलोत्तमाला समजावून सांगत असते. पण मात्र तिलोत्तमाला सावली जे काय बोलते त्याच्यावरती काही फरकच पडलेला नसतो. कारण ते सगळं सावली बोलत असते ना. तिलोत्तमा आता सांगू लागते की तू आहे ना त्याच्यासाठी. तू सांगितल्यानंतर मला कळणार का? तू सांगण्याची ना काहीच गरज नाहीये. माझ्या पोटचं पोर येते, मला त्याची काळजी आहे. मी लहानपणापासून माझ्या सारंगला ओळखते. तो लहानपणापासून हळवा आहे, कारण आम्ही खूप काळजी घेतो त्याची. मला अजून सुद्धा तो दिवस आठवतोय की जेव्हा त्या गुंडांनी सारंगला किडनॅप केलं होतं. सारंग खूप घाबरून गेला होता. तिलोत्तमा बोलत असल्यामुळे सावली सुद्धा शांतपणे तिलोत्तमाचं बोलणं ऐकत असते. आणि पुढे तिलोत्तमा सांगू लागते, तो सैरवैर झाला होता आणि तेव्हापासून तो अंधाराला काळोखाला घाबरतो. आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा त्याची खूप जास्त काळजी घेतो. मग आता सावलीला घडलेले प्रकार आठवतात. सावलीला सुद्धा आठवू लागतं की सारंग या सिच्युएशन मध्ये असताना कशा पद्धतीने तिने सारंगला वाचवलं. तिलोत्तमा सांगत असते, मी तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते त्याला. मला सारंगकडनं खूप अपेक्षा होत्या. मी त्याच्यासाठी खूप स्वप्न बघितली होती की सारंगचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार. पण मात्र तो जगन्नाथमध्ये आला आणि तो माझ्याशी खोटं बोलला. मला म्हणाला की मुलाच्या आईला हे सगळे विधी बघता येणार नाही, म्हणूनच मी हे विधी बघू नाही शकले. पण जर तुमच्या लग्नाच्या वेळी जर मी तिथे उपस्थित असते ना, तर तुमचं लग्न मी होऊच दिलं नसतं. तिलोत्तमा रागात सावलीच्या जवळ येते आणि सावलीला म्हणू लागते की त्याच्यानंतर काय झालं हे माहिती ना तुला? त्याच्यानंतर तू आली आमच्या घरात. आम्हाला कोणालाही तू मान्य नसताना सुद्धा तू घरात आली. तू आणि त्या जगन्नाथने माझं स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं. तुला माहिती ना, तुमचं लग्न झाल्यानंतर माझा मुलगा खोलीमध्ये एकटाच होता, डिप्रेशनमध्ये होता, त्याला शॉक बसला होता. आणि हे सगळं कोणामुळे झालं तर फक्त तुझ्यामुळे. तिलोत्तमा या सगळ्या गोष्टीचा आरोप फक्त सावलीवरती लावत असते. आणि आपली सावली बिचारी शांतपणे तिलोत्तमाचं बोलणं ऐकून घेत असते. तिलोत्तमा म्हणू लागते, अख्ख्या जगासाठी तुमचं लग्न झालंय, पण मात्र संसाराचं काय? तुमचा संसार झालाय का चालू? आणि तुमचा संसार चालू सुद्धा होणार नाहीये. कारण खोट्याच्या जीवावरती झालेलं लग्न कधीच टिकत नाही. ना माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, ना काहीच नाही. या घरामध्ये पाळणा हलणार नाही, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. फक्त तुझ्यामुळे माझं स्वप्न अधुरं राहील. तू एका आईचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय. आणि तिलोत्तमाच्या या बोलण्यामुळे सावलीला खरंच खूप वाईट वाटतं. सावली रडू लागते आणि तिलोत्तमा सावलीला युजलेस असं बोलून तिकडनं निघून जाते. मात्र सावलीला या गोष्टीमुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि सावली खूप रडत असते आणि सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते. मग आता मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार आहे हे सर्व काही आपल्याला कळणारच आहे. पण मात्र मित्रांनो, हे पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.